हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आमची ना मॉर्निंग अशी सुरू होती म्हणजे रुटीन सकाळपासून. तर सगळ्यात पहिले ना मम्मीची अंघोळ झाल्यावरती ना मम्मी ना सगळ्या मांजरांना ना एकदा दूध काला देते खायला, कारण त्यांना लगेच कळतं किचनमध्ये काही वाजायला लागलं का लगेच ते ना दरवाजाच्या समोर एवढे गागा त्यांना येऊन. तर मम्मी ना त्यांना आता दूध काला देत होती. तर ना आम्ही ना मिक्सरमध्ये ना पोळी ना डायरेक्ट दळून काढतो, म्हणजे त्यांना खाता पण येते दुधासोबत नीट. तर त्यांच्या प्लेटी पण आम्ही सेपरेट केलेल्या आहेत, म्हणजे त्यांचं सगळे सेपरेट आहे. परत त्यांची प्लेटी घासायला घासणी पण सेपरेट आहे. तर मम्मी ना त्यांना ना पहिले दूध काला देते आहे. आणि काही काही लोक तर मांजरांना सकाळी सकाळी घरात पण येऊन देते नाही. आमचे मांजर ना सगळ्यात आधी घरात राहत्या. तर मम्मी ना त्यांना सगळ्यांना ना एकदा खायला देते, मग आम्ही ना आमचे बाकीचे कामं सुरू करतो. आणि दूध पण आम्हाला ना म्हणजे विकतच आणावं लागतं, म्हणजे घरी गाया बिया असं काही नाही आहे. तरी आम्ही आमच्या मांजरांची ना एवढी काळजी घेतो. इकडे ना असे परीचे लाड चालू आहे. मी अंघोळ केली, चहा पेत होते, पण तिचं मांडीवरच बसायचं चाललं पार. आणि इकडे माझी आता चालू होती स्वयंपाकाची तयारी. म्हणजे मांजर घेतो आम्ही पण आहे ना, आम्ही काळजी पण तेवढी घेतो. हँडवॉश वगैरे सगळं आम्ही हात धुतो वगैरे, मग बाकीचे कामं करतो. तर ना इकडे शेपू पालकाची भाजी करायची होती. तर मी ना शेपू पालकाची भाजी कापत होते आणि ना परी अशी खालीच बसलेली होती. तर तिला एवढं नुसती मीच लागते, तिला नुसतं माझ्याजवळच लागतं बसायला. त्याच्यामुळे माझं स्वयंपाक होईपर्यंत आहे ना काही काम करत असले आणि तेव्हा ती ना माझ्यासोबतच फिरत राहते. तिथं म्हणजे स्वयंपाक करत असते तरी तिथं खालीच बसलेली राहते. तरी ना आता मस्त शेपू पालकाची भाजी करायची आहे. आणि मला पण आवडते, म्हणजे पालेभाज्या मला सगळ्याच आवडत्या. तर मेथीची भाजी, कांद्याची भाजी, शेपू पालक, म्हणजे सगळ्याच भाज्या आवडत्या मला. फक्त दादूला काही काही भाज्या नाही आवडती, वांगं हे ते. तर ना आता मी ना मस्त भाजी बनवणार आहे. मी ना आता बसले आरी वर्क करायला. किती 2-3 दिवस झाले जास्त, तेव्हापासून मी करायलाच नाही आरी वर्क. तर आता आहे ना मी थोडंसं आरी वर्क करते. हा, एवढीच डिझाईन तेवढीच चाललेली आता. आता एवढं ना पूर्ण करून घेते, थोडंसंच राहिलं आहे आता. हे मंगळ काय परीने आखे डोळ्यांचा त्याच्या नादात काय डायरेक्ट बॉक्समध्ये बसते ना, के दोरे उधळी त्याची बरं का. परी डेंजर झाली ती. हाय बाई, सगळ्या डोळ्यांचा नाश केला एक टांगल्या तुकड्या. मम्मी, हे बॉक्स ना वरती ठेवतो आता. हे बघ, माग आता काय करशील, काय करशील. आणि मला दुपारी इकडे एवढी झोप लागली होती ना, आणि परी पण माझ्याजवळ झोपलेली होती. मम्मीचं ब्लाऊज शिवत चालत, पण मी झोपले होते, त्याच्यामुळे ना मम्मीने ठेवून दिलं होतं. कारण मशीनचा लय आवाज येतो आणि मी झोपल्यावरती ना कोणी काही वाजवलं मला इतका राग येतो ना, त्याच्यामुळे ना मम्मीने काहीच काम नाही केलं, मी झोपलं त्यावर. आणि परी ना अशी डेंजर झोपलेली होती ना, म्हणजे मी काही झोपत नाही पण तिच्यामुळे झोप लागली. मम्मी ना आता बसली ब्लाऊज शिवायला. काय करते त्या ब्लाऊजला? मम्मीने आज किती 2 ब्लाऊज शिवले का? तिसरा शिवते आता. आता मी हुका लावते ब्लाऊजला. मी आरी वर्क करायचं परत ठेवून दिलं, अर्धा दोराच तुटून गेला माझा. आणि परी ना अशी झोपली, सारखी अंगावर झोपते सारखी. माझं ना आज मस्त झोप झाली आहे. काय वाजत होतं काय माहिती, मी झोपेलं होते ना, आता लगेच बंद झालं. पाहिजे मम्मी वाजायचं ते इतकं वाजत होतं, मी झोपेलं होते तर, आणि आता लगेच बंद झालं. सारखी मांडीवर झोपायला, मांडीवर परू पण हुशारला हे समजत आलं तुला. शिकव ना तू त्या बोलक्या कावळ्यावानी, त्या बोलक्या कावळ्यावानी काम कर ना थोडं. बाई परू भांडे कशी ती परू
छान आहे बा. आज दीदीने चहा केला. मग रोज कोण मी करते टाइम 5 वाजेचा चहा. 5 वाजेचा चहा माझ्याकडे. मम्मी कर ग चहा, मम्मी कर ग चहा. भांडायचं असेल तुला कोणासोबत, भांडायचं असेल तुला कोणासोबत तरी, दाद्यासोबत. नाही ना, दाद्यासोबत भांडायचं असेल तुला, मला माहिती ना. दिवसभर जातो तो, येत नाही. गेलं खाऊन, ते झालं खायचं. हे बघ असे दूध काले आणि पोळ्या, एक वर आहे. त्याला सोडून आणला ते शाळा 5 वाजल्यात. 10ला जातो, 5ला त्याची शाळा झाली. ते झोपतच नाही खाली, वरती झोपत दिवसभर. झोपायची शाळा आहे ते बरोबर आवाज देतं पण उठल्यावर गागत. इकडे ना मम्मीचे चालू होते आयब्रोचे कस्टमर, आणि पार्लरमध्ये एवढी गर्दी झाली होती मग. आणि शक्यतो कस्टमर आहे ना जास्त करून संध्याकाळीच्या त्या 4 नंतरच जास्त कस्टमर चालू होत्या. आता मसाले भात बनवते, सकाळची भाजी पण आहे त्याच्यामुळे ना मसाले भातच बनवायचं आहे फक्त. आपण बहुतेक एक भाकर टाकावं करायची भाकर. खुरसणी चटणी करू का ग, का सकाळी करू? मस्त नेसून ठेवली मी आज खुरसणी. खुरसणी धणे आज लय काम केलेलं आहे. हे बटाटा खराब निघाला का एक? हे संपलं बाई. काय गाणं पुढे त्याची प्लेट ग. कढीपत्ता आणू दीदी? कढीपत्ता टाकला, कोथिंबीर, शेंगदाणे भाजावं लागतील पहिले आपल्याला.